माझा व्यक्तिगत म्हणाल तर माझा विरोध होता. बरं. आणि हा विरोध मी शरद पवारांना जाऊन सांगितला. सचिन वाजेला घेऊ नका, या माणसामध्ये सरकार पाडण्याची क्षमता आहे हे मी त्यांना सांगितलं होतं. मी होतो, माझ्यावर पुरावा म्हणून अबू आझमी होते, त्यांच्यासमोर बोललो की ही चूक होते आपल्याकडून, त्याला सेवेमध्ये घेणं हे अडचणीचं ठरलं आपल्याला, बोललोय मी. ज्या सचिन वाजे यांच्या आरोपामुळे अनिल देशमुख यांना अटक झाली 100 कोटीच्या वसुलीचं वगैरे, पण त्या सचिन वाजेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी सरकारमध्ये सेवेत घेण्यासाठी शिवसेनाच तेव्हा आग्रही होती. मला असं वाटत नाही. शेवटी तो सामुदायिक निर्णय असतो सरकारचा, म्हणून मी कोणाचा व्यक्तिगत त्याच्यावरती काय म्हणणार नाही. अच्छा. पण माझा व्यक्तिगत म्हणाल तर माझा विरोध होता. बरं. आणि हा विरोध मी शरद पवारांना जाऊन सांगितला. सचिन वाजेला घेऊ नका, या माणसामध्ये सरकार पाडण्याची क्षमता आहे हे मी त्यांना सांगितलं होतं. हे तुम्हाला कसं जाणवलं? मी अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहे ना, मला माहीत आहे. सचिन वाजेला मी अनेक वर्ष ओळखतो, काय असं नाही की मी ओळखत नाही. मी होतो, माझ्यावर पुरावा म्हणून अबू आझमी होते, त्यांच्यासमोर बोललो की ही चूक होते आपल्याकडून, त्याला सेवेमध्ये घेणं हे अडचणीचं ठरलं आपल्याला, बोललोय मी. हेच मत तुम्ही परमवीर सिंग यांना जेव्हा मुंबईचा आयुक्त करताना तेव्हा व्यक्त केलं होतं का? नाही, परमवीर सिंग हे राज्याच्या मुंबईच्या आयुक्तपदी आले होते त्या काळामध्ये, आणि त्या संदर्भात माझं काहीच मत असण्याचं कारण नाही, अजिबात नाही. पण तेव्हा अनिल देशमुखांनी तुरुंगामध्ये काही सांगितलं, काही ज्या चुका घडल्या त्या? नाही, आम्ही त्याच्यावरती फार चर्चा केली नाही. असं कसं काय? तेच तर मूळ कारण होतं सगळं. ते गृहमंत्री होते, त्यांना शरद पवार साहेबांनी गृहमंत्री केलं होतं. मला वाटतं त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. हां, याविषयी मात्र स्पष्ट लिहिलं नाही त्यांनी. हां, मला असं स्पष्ट नाही लिहिलेलं की एखाद्या अधिकाऱ्याविषयी मत व्यक्त करणं आता बरोबर नाही, कारण ते सेवेत नाहीत आणि गृह खात्याशी तसा माझा संबंध नाही. शेवटी कॅबिनेटचा निर्णय असतो किंवा त्या संपूर्ण खात्याचा निर्णय असतो. मुख्यमंत्री त्यात असतात, गृहमंत्री असतात, गृहसचिव असतात, अनेक लोक त्यात निर्णय घेतात. ओके. तुम्ही जेव्हा रोजची प्रेस कॉन्फरन्स करता तेव्हा काही ठरवून येतं की जशी समोरनं बॉलिंग येईल तशी? मी अजिबात ठरवून येत नाही. आज मी काही नाही, मी त्यांना विचारतो. बरं, मी काय ना बोलवत नाही सगळ्यांना. तुम्ही येता, तुम्ही मला विचारता म्हणून बोलतो. ज्या दिवशी तुम्ही यायचं बंद कराल, मी कोणाला बोलवणार नाही. तुमची इच्छा म्हणून तुम्ही येता, पण रोजचा नॅरेटिव्ह माझी इच्छा नसतानाही तुम्ही मला बोलायला लावता. तुम्ही बोलताना असे काही असंसदीय शब्द वापरता? अजिबात नाही. की लोकांना तिथं ब्लिप करावं लागतं. तिथे कशाला करतात ते? काही काही असे शब्द आहेत. काय एकच शब्द वापरा तुम्ही, हा चुती आहे, असं करणार आहात तुम्ही? नाही, मी हा शब्द ठेवू आपण एडिटिंगला. काय याच्यामध्ये अनपार्लमेंटरी काय मला सांगा. तुम्ही काढा ना त्याच्यामध्ये, तुम्ही डिक्शनरीत जा, तुम्ही या शब्दाचा अर्थ शोधा. योगी 10 वेळा वापरतो हा शब्द, आदित्यनाथ, इतर लोक वापरतात. काय त्या शब्दामध्ये? मूर्ख. आणखीन एक शब्द तो उच्चारत नाही मी आता तो. अरे बापरे, आणखी 4 अक्षर आहे पण तो होता. बघा, हे शब्द आहेत ना, हे खरं म्हणजे पटकन लोकांना समजतात हा काय लायकीचा माणूस आहे, याची लायकी काय, वर्णन करावं लागत नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.